राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यामध्ये समरजित घाटगे यांचा पक्षामध्ये प्रवेश झालाच, पण पवारांचा दौरा हा फक्त इतक्यापुरताच मर्यादित नव्हता। पवारांना संपूर्ण कोल्हापुरातलाच डाव फिरवायचा आहे। काय आहे पवारांचं मिशन कोल्हापूर, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। अरे बराबरी अपने बराबरी वालों के साथ करो, बाप के साथ खेल खेला नहीं जाता। आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा कालही आजही उद्याही बाप एकच आहे आणि त्यांचं नाव आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब। पवारांचं ठरलंय कोल्हापुरातली कुस्ती यंदा जिंकायचीच, म्हणूनच पवार 4 दिवस कोल्हापुरात ठाण मांडून बसले। पवारांनी समरजित घाटगेंना तुतारी हाती घ्यायला लावलीच, पण त्याचबरोबर पवारांनी कोल्हापूरसाठी एक मेगा प्लॅन आखलाय। तब्बल 15 वर्षांनी पवार हे घाटगेंच्या घरी गेले आणि संध्याकाळी घाटगेंचा पक्षप्रवेश झाला। घाटगेंसोबतच ए.वाय. पाटील आणि के.पी. पाटील या मेहुणे आणि दाजींनी शरद पवारांची भेट घेतली। भाजपला सोडचिठ्ठी दिलेले राहुल देसाई सुद्धा शरद पवारांना भेटून गेले। ए.वाय. पाटील हे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष, त्यांनी अजित पवार गटाच्या पदांचा राजीनामा दिलाय। तर के.पी. पाटील हे माजी आमदार, बिद्री साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत। ए.वाय. पाटील आणि के.पी. पाटील हे दोघेही राधानगरी मतदारसंघातून इच्छुक आहेत। तर राहुल देसाईंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे। त्यांच्याकडे भाजपमध्ये असताना ग्रामीण जिल्हाध्यक्षपद होतं। देसाई सुद्धा राधानगरीमधूनच इच्छुक आहेत। राधानगरीमधून शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर हे विद्यमान आमदार आहेत। त्यामुळे राधानगरीची जागा शिंदे गटालाच मिळणार असल्यानं पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊन निवडणूक लढवण्याची पाटील आणि देसाईंची इच्छा आहे। मी गेली 10 वर्ष विधानसभा निवडणूक लढवायच्या विचारात आहे आणि गेली दोन्ही वेळा मला पवार साहेबांनी थांबवायला सांगितलं। नेत्यांच्या शब्दाला मान देऊन मी दोन्ही निवडणुकीत थांबलो आणि या निवडणुकीत मी शरद पवारांच्या विश्वास ठेवून निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आहे आणि उद्याची निवडणूक 100% शरद पवार त्या मतदारसंघामध्ये मला लढवतात। पवारांना घाटगे आणि पाटलांना हाताशी धरून अख्ख्या कोल्हापूरचं राजकारण बदलायचंय। कोल्हापुरात सदाशिव मंडलिकांना हाताशी धरून पवारांनी राजकारण केलं। त्यावेळी कोल्हापुरात राष्ट्रवादी वाढली। मंडलिकांनी साथ सोडल्यानंतर मुश्रीफांवर पवारांनी जिल्ह्याची जबाबदारी सोपवली, पण मुश्रीफांचा प्रभाव कागलपुरताच मर्यादित राहिला। कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या 10 जागा आहेत। या 10 पैकी कागल आणि चंदगडमध्ये राष्ट्रवादीचाच आमदार असल्यानं त्या जागा पवारांकडे आहेत। याशिवाय शिरोळ आणि राधानगरीवरही पवार दावा सांगण्याची शक्यता आहे। के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटलांचं बिद्री कारखाना आणि सहकारी संस्थांमुळे जिल्ह्यात चांगलंच जाळं आहे। कागल, चंदगड, राधानगरी आणि शिरोळमध्ये पाटलांचा प्रभाव असल्यानं पाटलांना हाताशी धरून या 4ही मतदारसंघांमधलं राजकारण फिरवण्याचा पवारांचा डाव दिसतोय। त्याशिवाय 10 पैकी 10 जागा महाविकास आघाडीला कशा मिळतील याची तजवीजही पवार करतायत। संधी मिळाली तर महाराष्ट्रात काही गावं असेल की तिथे मी अगत्याने जाऊ इच्छितो। त्याच्यात कोल्हापूर आहे, हवा चांगली आहे, पांढरा रस्सा तांबडा रस्सा चांगला पवारांना कोल्हापूर पुन्हा मिळवायचंय। त्यासाठी पवार ऐतिहासिक कोल्हापुरात अस्मितेची खेळही खेळतायत। लोकसभा निवडणुकीत शाहू महाराजांनी लढावं हा पवारांचाच आग्रह होता आणि तो डाव यशस्वीही ठरला। आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केशवराव भोसले नाट्यगृहाला 1 कोटींचा निधी पवारांनी दिलाय। कोल्हापुरात 4 दिवस ठाण मांडून पवारांनी विधानसभेचे डाव आखलेत। आता इतके सगळे प्रयत्न केल्यानंतर पवारांना कोल्हापूर पुन्हा मिळणार का, हे मात्र निवडणुकीतच स्पष्ट होईल। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।